मी या प्रस्तावाचा अभिनंदन करण्याकरता आणि सरकारचा आभार मानण्याकरता इथे उभं झालेलं आहे। मागे 260च्या प्रस्तावामध्ये ज्यावेळेस प्रवीण दरेकरजी असतील, प्रसाद लाडजी असतील, निरंजन डावकरेजी असतील, श्रीकांत भारतीजी असतील किंवा सदाभाऊ खोट असणार किंवा इथे बसलेले सगळे सत्तापक्षातले आमदारांचे जे भाषणं झाले त्यानंतर विरोधी पक्षाकडनं अनेक टीका आमच्यावर झाल्या की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल इतकं बोलता जसं की तुम्ही त्यांचा पोवाडाच वाजवत आहे। अंबादास दानवेजी विरोधी पक्षनेते यांनी तर म्हटलं की तुम्ही देवेंद्रजींची आरतीच गाता, अशा प्रकारचे तुमचे सर्वांचे भाषण आहेत। आणि मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की हो, आम्ही त्यांची आरतीच गातो, कारण ते आमच्यासाठी देवतुल्यच आहे। आणि ज्या प्रकारे मागच्या 10 वर्षापासून सातत्याने या महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचं काम त्यांनी केलं, ज्या प्रकारे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं, ज्या प्रकारे या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या महाराष्ट्राला देशात नंबर 1चं राज्य करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे, आणि म्हणून आम्ही त्यांची देव माणूस म्हणून आरती करू। मला हे माहीत नाही की देवेंद्र फडणवीस हे देव आहे की नाही आहे, पण ते देव माणूस 100% आहे हे इथे बसलेल्या प्रत्येक सदस्य किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला हे कबूल करावंच लागणार। आणि निश्चितच यावर अनेक विषय जे मागील 10 वर्षापासून आदरणीय देवेंद्र भाऊ यांचं जे कार्य आहे, जे त्यांची निस्वार्थ सेवा आहे आणि त्यांचं राज्य कारभारावरती जे प्रगल्भ आकलन आहे, हे सर्व पाहता त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जे अपार योगदान दिलेलं आहे, त्यामुळे ते खरं अर्थाने देवतुल्य आहे। त्यांची स्तुती ही आरती नाही, ती आमच्या कृतज्ञ व्यक्त करण्याचं माध्यम आहे। गेल्या 10 वर्षात म्हणजे 2014 ते 2019 मुख्यमंत्री असताना अनेक विकास कामं, जलयुक्त शिवार असणार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार असणार किंवा अनेक शेतकऱ्यांना सुखावणारे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करणं असणार, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणं असणार किंवा ओबीसीचं मंत्रालय स्थापित करणं असणार किंवा या महाराष्ट्रातील 65% ओबीसींना न्याय देण्याचं काम असणार, या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातींना न्याय देण्याचं काम असणार, ते सातत्याने करत आहे। आणि निश्चितच त्यांच्याबद्दल काही बोलणं किंवा त्यांची तारीफ करणं हे निश्चितच आमचं कृतज्ञता व्यक्त करण्याचं हा आमचं काम आहे। त्यांच्या कार्यक्षमतेमुळे महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प आलेत आणि राबवले सुद्धा गेले। कारण आपण जर आज मुंबईमध्ये बघतो, कोस्टल रोड बघणार, मेट्रो 1, 2, 3 फेज बघणार किंवा अनेक विकास कामं जर बघितले संपूर्ण महाराष्ट्रात, नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवे असणार किंवा अनेक जे विकास कामं जर बघितले या महाराष्ट्रामध्ये, तर ते त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच आतापर्यंत पार झाले। आणि त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच आज आपण जे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढली, ज्या मागच्या 10 वर्षापासून ही गुंतवणूक का वाढली, तर या महाराष्ट्रामध्ये जे कायदा व सुव्यवस्था राखण्याचं, जे अबाधित ठेवण्याचं काम त्यांनी मागच्या 10 वर्षापासून जे केलं ते निश्चितच वाखाणण्यायोग्य आहे। त्यांचं आता याच्यात काही विरोधक म्हणतील की मागच्या 10 वर्षात 2.5 वर्ष ते विरोधी पक्ष नेते होते किंवा विरोधी पक्षात होते, मग त्यांचं काय योगदान? तर विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा जे त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सरकार होते त्यांना धारेवर ठेवून त्यांच्याकडनं या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करून घेणं, त्यांना बाध्य करणे। कोरोनासारख्या काळामध्ये ज्यावेळेस या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री घरी बसून कोमट पाणी पित होते, त्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये जाऊन, गावोखेड्यामध्ये जाऊन, गल्लोगल्लीमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करत होते, कोरोना बाधित पेशंटची सेवा करत होते। आणि कुठेही स्वतःची तब्येतीचं कडे बघता नाही, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सातत्याने या महाराष्ट्राच्या जनतेच्या, या महाराष्ट्राच्या नागरिकांच्या सेवेत ते दिवस रात्र 24 तास सेवेत होते। आणि निश्चितच अशा नेत्याबद्दल आदर व्यक्त करणं ही आमची जबाबदारी आहे, त्यांची स्तुती करणं हे आमचे कर्तव्य आहे आणि आमचे संस्कारचे तो एक भागसुद्धा आहे। आमचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी मागे ज्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी, चला एक शेवटचं 2 मिनिटं, त्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष झाले, त्यांनी म्हटलं होतं की देवेंद्रची तुलना त्यांनी फडणवीस साहेब हे आधुनिक काळातील चक्रव्यूह भेदणारे अभिमन्यू आहे।
पण मी हे सांगू इच्छितो की हा अभिमन्यूसोबत त्यांची बराबरी करणं हा फार देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याला फार कमी लेखन आहे. मी फडणवीस साहेबांचं एकच सांगतो की प्रभू श्रीरामासारखा चारित्र्य असणार, प्रभू श्रीरामासारखा आदर्श चारित्र्य असणारे, श्रीकृष्णासारखे चातुर्य बुद्धी असणारे, देवादिदेव महादेव यांच्यासारखी सहनशक्ती असणारे आणि त्यांच्यासाठी विष पचवण्याची क्षमता असणारे एक नेते, सूर्यासारखा तेज असणारे, चंद्रासारखा शीतल असणारे असे एक नेते आपल्याला महाराष्ट्राला लाभले आहे. कारण हे विरोधकी आहे आज जे मला मधून बोलतात आहे, यांच्यातील मी विरोधक आज किती असणार, त्यांच्याबद्दल पोट तिडकीने त्यांचा विरोध करत असणार, पण ज्यावेळेस हेच विरोधक त्यांच्याकडे जातात तर त्यांचा मदत करण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीसजी करतात. मी अशा एका नेत्याचं फार फार अभिनंदन करतो, आभार मानतो. धन्यवाद.